अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. राम म्हणता रामाची ओळी जे पदी वैसोनी पदवे जे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची आचवी आन रस रुचती केली ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. तुका मनेचा कोणी सांगे तुका मनेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. राम म्हणता रामाची होई जे राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांचा रामनामाचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. काही मंडळी पुढे उभे आहेत. मला विनंती आहे खाली बसा. आपण भारतात जन्माला आलो आहोत. कीर्तनी बसून ऐकायचं असते आणि तमाशा उभं राहून बघायचा असते बरं का. एवढा मोठा मंडप संयोजकांनी टाकला आहे. एवढा आनंद उत्सव आहे. शांत चित्ताने बसा. फार काय तुमचा वेळ घेणार नाही आणि माझाही वेळ तुम्हाला मी देणार नाही. थोडक्यामध्ये विचार आपल्याला आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने प्रकट करायचा आहे. आज आपल्या गावामध्ये प्रभू रामचंद्र माता लक्ष्मी यांचं अवतरण झालेलं आहे बरं का. भगवंताची मूर्ती स्थापना करणं या शब्दाचा अर्थ की भगवंताचा अवतार होणं बरं का. आज आपल्या गावामध्ये साक्षात प्रभू रामचंद्र प्रकट झालेले आहेत आणि साक्षात लक्ष्मी माता प्रकट झालेली आहे. आपलं गावचं भाग्य आहे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. अतिशय सोन्याचा दिवस आहे. पवित्र दिवस आहे बरं. किंबहुना सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवावा असा दिवस. पण गावामध्ये देव अवतरणं हे सोपं नाही. त्या गावाचं भाग्य उदयाला यावं लागतं तेव्हा देव अवतीर्ण होतो बरं का. तेव्हा आपलं काहीतरी गावचं पुण्य आहे. गावामध्ये अनेक मंदिर आहेत तरी विशेष रूपाने या मंदिराची उभारणी केलेली आहे. बाबांनी मला गेल्या वर्षी झाला का त्याच्या गेल्या वर्षी नरसिंह मंदिराचा जन्म होता. त्या वर्षी मला बाबांनी आमंत्रण दिले बरं का. महाराज म्हणले मंदिर दाखवलं काम चालू आहे आणि प्रभू रामचंद्राची लक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना करायची आहे, तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला आलं पाहिजे. फार तुमची श्रद्धा आहे बरं का.
म्हणजे 1 वर्षापूर्वी त्यांनी सांगून ठेवले. निष्ठावंत ज्येष्ठ गावातले ते वारकरी आहेत. त्यांचा आमच्या घराण्याविषयी आमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा आहे त्या पोवाड पारायणाच्या संबंधातून. हा 2 पिढ्यांचा संबंध आहे, लक्षात ठेवा. वडिलांची त्यांनी कीर्तन ऐकले. आमच्या वडिलांचं वय 88 वर्ष होतं. गेल्या वर्षी ते वैकुंठवासी झाले. 12 वर्ष त्यांनी पोवाड पारायणामध्ये सेवा केली. तेव्हा ही पंचक्रोशीतली मंडळी आमच्या वडिलांना चांगली जाणणार आहेत आणि त्या जाणण्यातून प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा आदर असतो बरं का. प्रत्येक वर्षी पारायणाच्या वेळी ते मला आमंत्रित करतात, महाराज एक तरी तारीख द्या. पण आपल्याकडे तेवढी वेळ नाही आहे. पण गेल्या वर्षी सांगून ठेवलं, पुन्हा आणखी 2 महिन्यापूर्वी मला तारीख नोंद करा. आणि शेवटी अडचण आलीच बरं का. एक निष्ठावंत वारकरी त्या कनबर्गीचे वारले आणि त्यांची इच्छा होती की माझं कीर्तन व्हावं. त्यांचं वय 88 होतं. 15 दिवसापूर्वी माझ्या कीर्तनाला ते आले होते आणि त्यांनी सांगितलं सगळ्या वारकऱ्यांना, महाराजांचे कीर्तन आपल्या दारात करायचं आहे बरं का, असं म्हटले. आणि आज 15 दिवस झाले ते जाऊन बरं का. तेव्हा सगळ्यांनी निश्चय केला की त्यांची इच्छा होती ते हयात असताना कीर्तनदारांना त्यांच्या उत्तर कार्याला काय आपण महाराजांचंच कीर्तन करायचं. त्यांनी त्यांच्या नातेवाईकातले एक कीर्तन करायचं. आमचे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मुचुंदीकर यांनी सांगितलं महाराजांचा कार्यक्रम करायचा, हे 25,000 रुपये घ्या म्हटले, तुम्ही नियोजन करा. आणि अचानक अटॅक आला आणि ते गेले. तेव्हा इकडचंही सोडता येईना आणि तिकडचंही सोडता येईना म्हणून आम्ही 7 ते 8 ते कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यात बाबांचा फोन लागेना, तेव्हा निरोप नीट देता येईना. पण त्यांना माहित आहे एकदा घेतले ना महाराज येणार, त्यांना आत्मविश्वास आहे बरं का. तेव्हा त्यांची श्रद्धा आणि आपल्या गावाचं भाग्य आणि त्यातून हा सेवेचा योग आज प्राप्त झालेला आहे. त्या भगवंताचं प्रगटीकरण झालेलं आहे. त्या माता लक्ष्मीचं प्रगटीकरण झालेलं आहे. ती लक्ष्मी माता म्हणजे एक शक्ती आहे बरं का. फक्त धनाच्या संबंधाने देवीकडे पाहू नका बरं का. त्या देवीची उपासना आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. त्या देवीच्या संबंधाने साधू संतांनी वर्णन केलेलं आहे, फार वर्णन केलेलं आहे, लक्षात ठेवा. जो कोणी त्या देवीची उपासना करेल आणि उपासना करता करता कोणाच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये काही संकट निर्माण होईल आणि त्या संकटामध्ये जर भक्ताने आर्त भावनेने जर त्या आईला जर हाक मारली तर ती आई धावत येईल बरं का. धाव झाली आई
आई आता पहाते सकाळी. जो कोणी त्याची भक्ती करेल, धावा करेल, ती भक्ता करता धावून येते. किंबहुना आज तुम्ही समाजाचा विचार करा. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ती स्थापना करण्याकरता त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली आणि ती दैवी शक्ती म्हणजे साक्षात ही लक्ष्मीवर. भवानी म्हणा, लक्ष्मी म्हणा, अंबाबाई म्हणा, नाव भिन्न आहेत, स्वरूप एकच आहे. आणि ती शक्तीच्या रूपाने, दैवी शक्तीच्या रूपाने छत्रपतींच्या जीवनामध्ये तिने प्रवेश केला म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. लक्षात ठेवा. आमच्या तुमच्या जीवनातही याची गरज आहे. प्रपंचाकरता गरज आहे, सामाजिक कार्याकरता गरज आहे, राजकीय कार्याकरता गरज आहे, वैयक्तिक जीवनाकरता याची गरज आहे. बरं, या देवीची उपासना ही केली पाहिजे. अनादी कालापासून आपल्या भारत भूमीमध्ये या देवीची उपासना केली जाते. लक्षात ठेवा. त्याची उपासना आपल्या जीवनामध्ये घडावी म्हणून ती प्रतिमाच्या रूपाने आपल्या गावामध्ये स्थानापन्न व्हावी म्हणून आज ती स्थानापन्न झालेली आहे. बरं, दुसरं प्रभू रामचंद्रांचं प्रगटीकरण झालेलं आहे. जणू लक्ष्मी नारायण. बरं का, प्रभू रामचंद्र म्हणजे नारायण आणि साक्षात लक्ष्मी. त्या प्रभू रामचंद्राच्याही स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. जर प्रभू रामचंद्र जर आमच्या तुमच्या जीवनामध्ये जर प्रगट झाले तर झाले राम राज्य कायोने धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी. त्या प्रभू रामचंद्राची गरज आहे. किंबहुना ज्याच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राची उपासना नाही, त्याच्या जगण्यात रामच नाही. बरं का, म्हणजे त्याची उपासना घडली पाहिजे. आणि अशा उभय स्वरूपाचं प्रगटीकरण आज या निटूर गावामध्ये झालेलं आहे. तुकोबराय वर्णन करतात. देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी. आज मूर्तीच्या रूपाने त्याची स्थापना केलेली आहे. आणि त्या मूर्तीमध्ये वेदामध्ये काही मंत्र आहेत. त्या मंत्राच्या साहाय्याने त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलेलं आहे. बरं, वेदामध्ये मंत्र आहेत आणि ते ऋत्विज त्या मंत्राचं अनुष्ठान करून, होम हवन करून त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं. प्राण येतो. प्राण लक्षात ठेवा. आणि प्राणत्व म्हणून त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. मग त्या मूर्तीमध्ये आज प्राणत्व आलेलं आहे, चेतनत्व आलेलं आहे. म्हणून आजपासून जो कोणी त्याची उपासना करेल त्याच्या जीवनामध्ये फल हे मिळेलच. मिळेलच. आणि त्या मूर्तीमध्ये देव आज प्राण रूपाने प्रगट झाले म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले. प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला की त्याचा विधी सगळं घडला पाहिजे. त्याला रोज स्नान घातलं पाहिजे, रोज त्याला नैवेद्य दाखवला पाहिजे, रोज शेजारती केली पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. ही सगळी बंधन आली. मूल जन्माला आलं की त्यात प्राण आला. बरं का, प्राण आला म्हटलं की त्याला रोज आंघोळ घालावी लागते, त्याला खाऊ पिऊ घालावं लागतं, त्याला झोपवावं लागतं. हेच मूर्तीच्या बाबतीत आहे. बरं, म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले देवाची भक्ती करायची म्हणजे काय, यथा देहे तथा देवे. जेवढी देहाची तुम्ही सेवा करता तेवढीच देवाची सेवा करा. रोज या देहाला सांभाळता, रोज या देहाला स्वच्छ ठेवता, देहाला खाऊ पिऊ घालता, तसं तेवढीच त्या देवाची सेवा करा. आणि ती केली पाहिजे, ती भावनेनं केली पाहिजे.
श्रद्धेनं केली पाहिजे. लक्षात ठेवा, आज भौतिक युग आहे आणि भौतिक युगामध्ये या उपासनेची, भक्तीची समाजाला गरज आहे. देवाने आपल्याला मन दिले, मन, बुद्धी दिलेली आहे, 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहे, 5 कर्मेंद्रिय दिलेले आहे. त्यांचं जीवनामध्ये स्थैर्य राहावं असं वाटत असेल तर याला दैवी उपासनेची, शक्तीची गरज आहे. बरं, जे मन देवाने दिलेलं आहे ते भावना प्रधान आहे. लक्षात ठेवा, आणि भावना प्रधान असलेलं मन, त्या मनाचं स्थैर्य आणि त्या मनाचं धैर्य कायम स्वरूपाने राहण्याकरता त्याला या उपासनेची, भक्तीची गरज आहे. जर मनाची मानसिकता जर चांगली नसेल तर सर्व ऐश्वर्य असून सुद्धा मनुष्य समाधानाने जगू शकत नाही, जगू शकत नाही. लक्षात ठेवा, एक पुण्यामध्ये श्रीमंत ग्रस्त आहे. ते वारले, अमेरिकेला होते. त्यांच्या मुलाचा जन्म अमेरिकेमध्येच झाला. एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे. त्या मुलाचे वडील वारले, पण लहानपणापासून तो अमेरिकेमध्ये जन्माला आल्यामुळे त्याला तिथले सगळे संस्कार झाले. बरोबर, एवढे संस्कार झाले, एवढे संस्कार झाले, एवढा तो शिकला आणि त्याच्या बुद्धीचा तोल गेला. बरोबर, आजही तो मुलगा आहे, दिसायला इतका सुंदर आहे, फार सुंदर आहे, गोरा पान आहे, देखणा आहे, पण मानसिक संतुलन गेलेलं आहे. अब्जावधी ची संपत्ती आहे, वारस नाही त्याला. लक्षात ठेवा, त्याच्या घरच्या लोकांनी केलं. म्हणजे महाराज साखरे महाराजांच्याकडे तो अधूनमधून येतो. म्हणजे महाराज तुमच्या संगतीत राहू दे, म्हणजे त्याच्या मनावरती काहीतरी चांगले संस्कार होतील. म्हणजे एकुलता एक मुलगा आहे, अमेरिकेमध्ये अब्जावधी संपत्ती आहे, पुण्यामध्ये आहे. तो बुद्धिमान म्हणून शिकायला गेला आणि बुद्धीचा तोल गेला. काय त्याच्या जगण्याला अर्थ? त्याला सांभाळण्याकरता 2 माणसं आहेत, प्रत्येकाला 25-25 हजार पगार आहे. ते वारकरी आणि ते म्हणजे महाराज, ह्या मुलाला सांभाळण्याकरता आम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार पगार आहे. तो बसला ना असा देवासारखा गप्प बसतो. कुणी आला ना बोलायला लागतो, हे मी देव आहे बरं का, तुम्हाला काय कळतं का, असं बोलायला लागतो. बरं का, अंदाजाने 30-35 वर्षाचा असेल. सांगण्याचं कारण काय, भौतिक युगामध्ये भौतिक ज्ञान संपादन करण्याकरता अमेरिकेमध्ये गेला, एवढं शिकला आणि बुद्धीचा तोल गेला. आता त्याच्या जगण्याला, अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. लक्षात ठेवा, म्हणून मनावरती संस्कार होण्याकरता आज भक्तीची गरज आहे. पूर्वजांनी उगाच मंदिर बांधले नाही. लक्षात ठेवा, उगाच त्या देवाची स्थापना केली नाही. माणसाची मानसिकता चांगली राहण्याकरता जगाच्या पाठीवरच्या एकच पर्याय आहे, आणि हा ज्यांना पर्याय जमला नाही ती माणसं याच्या अधीन गेली. आज देशाचा राज्यकारभार करणारी माणसं रात्री झोप लागत नाही टिंब घेतल्याशिवाय. टिंब घेतल्याशिवाय देशाचा कारभार पाहणारी माणसं आहे, राज्याचा कारभार पाहणारी माणसं आहे, पण शेवटी मन ताब्यात नाही. लक्षात ठेवा, म्हणजे एक इतिहास घडला. जगद्गुरु श्री तुकोबरांच्या काळामध्ये छत्रपती सारखा राजा रोज तुकोबरांच्या कीर्तनाला जात होते. असा एक राजा होऊन गेला. बरं काय छत्रपतींच्या काळामध्ये काय परिस्थिती होती याचा विचार करा. त्या सर्व परिस्थितीला तोंड देण्याकरता रोजचं आपलं मानसिकता चांगली राहावी म्हणून तुकोबरांच्या कीर्तनाला ते येत होते. म्हणून असा एकच राजा होऊन गेला आणि त्या तुकोबरांनी त्या राजांना उपदेश केला, राजेसाहेब. तुकोबरांचा अधिकार त्यांनी जाणला. त्यांना वाटलं आपल्या
भूमीतले हे महान संत आहेत, आपण काहीतरी यांना द्यावं. नजराणा पाठवला, सांगितलं राजेसाहेब आम्हाला याची गरज नाही, आम्हाला एका गोष्टीची गरज आहे, आणि ती जर गरज कोणती असेल, तुम्ही भक्त झालं पाहिजे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, असा उपदेश तुकोबारांनी छत्रपतींना केला. लक्षात ठेवा. परिणाम त्या संगतीचा, त्या भक्तीचा राजांच्या जीवनामध्ये झालेला फार मोठा परिणाम. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, तत्वज्ञानी पुरुषाला तरी राजा करा, नाहीतर राजाला तरी तत्वज्ञान करून द्या, समाज चांगला राहील. म्हणून आज या मंदिरांची देवदेवतेच्या उपासनेची गरज आहे, आणि ती गरज मनी मानशी घेऊन आज आपल्या मुलांच्या वरती, तरुणांवरती जर संस्कार व्हायचे असे वाटत असतील, तर या भक्तीची मंदिरांची गरज आहे. लक्षात ठेवा. खरी संपत्ती कोणती हो? सदाचार संपन्न तरुण जन्माला येणं, घडणं, संस्कार संपन्न मुलं जन्माला येणं, घडणं, ही खरी आपल्या देशाची संपत्ती आहे. आज पैसा आहे पण संस्काराचा अभाव आहे. म्हणून आज समाजामध्ये या संस्काराची स्थापना जर करायची असेल तर त्या मंदिराच्या माध्यमातून होते. मंदिर म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रमणीयता. हा तीन गोष्टी जिथे एकत्र नांदतात त्याला म्हणतात मंदिर. आणि अशी मंदिराची आज गावोगावी गरज आहे. त्याच न्यायाने या मंदिराची उभारणा झालेली आहे. फक्त आपण काय करायचं आहे, मंदिर पूर्ण झालेलं आहे, आणि ती मंदिराची पूर्तता होण्याकरता आज कलशारोहण झालेलं आहे. आता काम काही शिल्लक राहिलं नाही. पूर्ण केला, पूर्ण केला, कलशारोहण झालं म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं. आता काही करायचं शिल्लक राहिलेलं नाहीये. बंगले बांधून बंगल्याच्या वर कळस बसवता येत नाही का? कितीही मजले बांधले तरी वरती सोडावं लागतं काय? गज, पुढच्या पिढीला बांधता यावं म्हणून. 2 मजली बांधा, 3 मजली बांधा, 4 मजली बांधा, वरती काय ठेवावं लागतं? बार ठेवता शिल्लक का? पुढच्या पिढीला बांधता यावं. म्हणजे पूर्णता नाही प्रपंचामध्ये. बरं, ज्यार्थी कळस बसवला त्यार्थी काम आता पूर्ण झालं. बरं, आता काही शिल्लक राहिलं नाही. आता मंदिराचं काम पूर्ण झालं. आता आपलं जीवन पूर्णत्वाला न्यायचंय. आपलं जीवन
पूर्णत्वाला न्यायचं आहे. ज्या मंदिराच्या ठिकाणी पूर्णता आहे तिथं जाऊन त्या देवाची जर साधना जीवनामध्ये जर केली तर जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं. किती जरी प्रपंच केला तरी जीवनाला पूर्णता नाही. पण प्रपंचाला जर भक्तीची जोड दिली तर मनुष्याचं जीवन पूर्ण होऊ शकतं. बरं का, ज्यांनी भक्ती वाचून जीवन जगले ते पूर्णत्वाला कधीच गेले नाहीत. बरं का, पण प्रपंच करत असताना ज्यांनी भक्तीला कधी सोडलं नाही ते पूर्णत्वाला गेले. म्हणून एवढं सामर्थ्य त्या मंदिराच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या प्रभू रामचंद्र, माता लक्ष्मी देवी यांची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराचं कार्य पूर्ण झालं. म्हणून कलशारोहण असा आज सोहळा सर्वांच्या साक्षीने, वैदिकांच्या साक्षीने आज तो पूर्णत्वाला गेलेला आहे. माता इथून पुढे आपण काय करायचंय? एकच करायचंय, आपलं जीवन पूर्णत्वाला नेण्याकरता त्या भगवंताची भक्ती करायची आहे. मग भक्ती करायची म्हणजे काय करायचं? त्या भगवंताचं नाम मुखाने घ्यायचं. त्या भगवंताचं नाम मुखाने घेण्याने फायदा काय? कशा करता घ्यायचं? त्याचं नाम घेऊन पोट भरणार आहे काय? पोट अजिबात भरणार नाही. पण त्याचं नाम घेण्याने आपल्या जीवनातले सर्व विकार जातील. विकाराला निवृत्त करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामामध्ये. आज प्रत्येकाचं जीवन हे निर्विकार झालं पाहिजे. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये विकार आहे. विकाराने आमचं तुमचं जीवन भरलंय. प्रत्येकाच्या आत काय काय भरलंय हो? कुठल्या डॉक्टरला अजून दिसलेलं नाही, पण संतांनी वर्णन केले प्रत्येकाच्या हृदयामध्ये काम नावाचा दोष आहे, क्रोध नावाचा दोष आहे, लोभ नावाचा दोष आहे. हे सगळं हृदयामध्ये विकार आहेत. आणि हे विकार निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. जो कोणी भगवंताच्या नामाचा अनुष्ठान करेल त्याच्या जीवनातले सर्व विकार जातील. काम क्रोधे गेले
येते. त्यातला पहिला विकार आहे काम. हा कधी जाईल? ज्याच्या मुखामध्ये राम येईल त्या दिवशी त्याच्या चित्तातला काम जाईल. बरं, रावण एवढा मोठा झाला पण कामाला जिंकता आलं नाही. कामाला जिंकता आलं नाही का? फक्त त्याने रामाचा त्याग केला. रावणाचं वर्णन करावे बरं का मी. ज्यांनी रामाचा त्याग करून कामाचाच स्वीकार केला असा एक रावण होऊन गेला. असे जगात शेकडो रावण आहेत. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. ज्यांनी रामाला जीवनामध्ये स्वीकारलं नाही त्याच्या जीवनातला कधीही काम जाणार नाही. आज समाजामध्ये जे दुराचार घडतं याला कारण काय? जिथं काम आहे तिथं दुराचार आहे, पण जिथं राम आहे तिथं सदाचार आहे. बरं, आणि हा जीवनामध्ये जर नांदावा असं जर वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात काय केलं पाहिजे? त्याचं नाव घेतलं पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. राम म्हणता राम पदी बैसोनी पदवी घेईजे. जो कोणी त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करेल तो राम होईल. राम होईल म्हणजे रामाचं जीवन निर्विकार आहे, विकार रहित आहे. राम होणं म्हणजे दशरथी राम होणं असा त्याचा अर्थ नव्हे. जो कोणी त्या राम नामाचा उच्चार करेल त्याच्या हातात धनुष्यबाण येईल असा त्याचा अर्थ करू नका. त्या भगवंताचं जे अंतःकरण आहे ते विकार रहित आहे. विकार जाणं म्हणजेच राम होणं. म्हणून रामायण तुम्ही पहा. प्रभू रामचंद्राने वानराच्या हातून लंका घेतली का नराच्या हातून घेतली? हो, वानर वेगळे आणि नर वेगळे. बरं, आम्हा तुम्हाला नर म्हणतात आणि त्यांना वानर म्हणतात. थोडा फरक आहे बरं. नर आणि ते वानर.
वानरा हाती घेतली लंका, धन्य तुका. कशाच्या जोरावरती घेतली? रामनामाच्या जोरावरती घेतली बरं का. आज रामनामाच्या जोरावरती शत्रूला जिंकता येतं हे प्रभू रामचंद्राने वानरा करवी जगाला दाखवलं बरं का. जर वानर रामनामाने जर सेतू बांधून लंकेमध्ये जाऊ शकतात, तर आमच्या तुमच्यासारखी वानर हे करू शकणार नाही तो का? त्याच्यापेक्षा बुद्धी आपल्याला जास्त दिलेला म्हणून वानर म्हणायचं. सर्व प्राण्यामध्ये अधिक बुद्धी देवाने या नराला दिली म्हणून वानर. याच्यासारखा नर जगात नाही बरं. पण त्याच्याकरता त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या नाम साधनेची गरज आहे. आणि ते नाम त्याने मुखाने घेतलं पाहिजे. राम म्हणता रामची होई जे, म्हणजे त्याचं चित्त निर्विकार होईल. हा विकार त्याच्या चित्तातली निघून जाते बरोबर. मग त्या रामायणातला प्रसंग आहे, सर्वांना ज्ञात आहे. मंदोदरीने रावणाला उपदेश केला. काय उपदेश केला? तुम्ही त्या सीतेला परत पाठवा, सीतेला परत पाठवा. विभीषणाने उपदेश केला. विभीषणाने उपदेश केला म्हणून त्याला सांगितलं तू इथं राहूच नको. आता ती मंदोदरी पतिव्रता होती, लक्षात ठेवा. ती सांगत होती प्रभू तुम्ही त्याचं शत्रुत्व सोडा, शत्रुत्व सोडा आणि त्याला शरण जा, शरण जा. रावणाने सांगितलं प्राण गेला तरी चालेल पण मी त्याला शरण जाणार नाही. पण मंदोदरीने सांगितलं जोपर्यंत तुमच्या चित्तात राम येणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला पूर्णता नाही. आणि शेवटी ज्यावेळी रावणाला मारलं, शेवटी राम म्हणून प्राण सोडला रावणाने. म्हणजे राम नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून त्या राम शब्दातून इथं तुकोबाराय वर्णन करतात. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारी. सोपे दोनच आहेत. पण त्या राम नामाचा वाणीने जप करा. जो कोणी जप करेल तो राम रूप होईल. राम रूप होईल म्हणजे त्याच्या चित्तातले सर्व विकार निघून जातील आणि तो त्या पदावरती आरूढ होईल. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. त्याच पद आहे. म्हणजे नामाला पद म्हटलं आणि त्या पदवीवरती आरूढ व्हायचं आहे बरं का. असं जगामध्ये कुठं घडतं का बघा? राजा म्हणण्याने राजा होतो का? होत नाही. राजा म्हणण्याने कधी मनुष्य राजा होत नाही. पण त्या भगवंताच्या नावाचा जप करण्याने मनुष्य मात्र देव होतो बरं का. मग तुम्ही जगामध्ये कशाचाही तुम्ही उल्लेख करा, उल्लेख करणारा त्या करणाऱ्यापासून वेगळा राहतो, वेगळा राहतो. का? त्याचं कारण आहे. महाराज म्हणतात की भगवंताचं नाम आणि भगवंताचं स्वरूप याच्यामध्ये ऐक्य आहे, भिन्नता नाहीये, भिन्नता नाहीये. साखर म्हणण्याने साखरीची गोडी येत नाही. येते साखर 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 काय परिणाम होणार आहे? साखरीची गोडी चाकण्याकरता काय केलं पाहिजे? साखर खाल्ली पाहिजे.
महाराजांनी असं वर्णन केले, तुम्ही कागदावरती साखर म्हणून नाव लिहिलं आणि चाटला तरी गोडी येणार नाही. का साखर आणि त्याचं नाम याच्यामध्ये भेद आहे. तसं देवाच्या बाबतीत नाही बरं का, देवाचं नाव आणि देवाचं स्वरूप हे एकच आहे. जो कोणी त्याच्या नावाचा जप करेल तो रामरूप होईल. रामरूप होईल म्हणजे त्याचं जीवन निर्विकार होईल. देव उपाधी रहित आहे, विकार रहित आहे, देव व्यापक आहे, देव अदृश्य आहे. मग घेणारा कसा होईल? तसाच होईल. घेणारा तसाच होईल. तुम्ही राम नामाचा जप केला तर देव व्यापक आहे, त्याला व्यापकता प्राप्त होईल, त्याला सगळीकडे देव दिसेल. जो राम नामाचा जप करेल त्याच्या जीवनामध्ये संसार नावाच्या उपाधीचा संबंध राहणार नाही. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या राम नामामध्ये बरं का. म्हणून त्या राम नामाचा वाणीने जप करा. राम म्हणता रामचे होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. प्रत्येकाने त्याचं नाम घेण्याकरता प्रवृत्त व्हा. तुकोबारांनी समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुकोबारे म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्याचं उच्चारण केलं पाहिजे. पण हे उच्चारण करण्याकरता मी जे सांगतो ना, माझ्या सांगण्यावरती विश्वास पाहिजे. हा विश्वास नसेल तर माझ्या सांगण्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काहीही होणार नाहीये. फार मोठी अडचण आहे. जे जी साधन, जे जे आज ऋषी मुनींनी साधू संतांनी समाजाला सांगितलं, आज लोकांचा विश्वास नाहीये. विश्वास नाही बरं. आणि विश्वास नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये साधना घडत नाही. हा पहिला विश्वास पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तो विश्वास त्या संतांच्या वचनावरती ठेवला पाहिजे. धरी धरी आठवण, धरी धरी संतांचे वचन. संतांनी वर्णन केले संसार कसा आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण. मानी संतांचे वचन. संसारामध्ये सुख नाही आहे. संतांनी सांगून ठेवले विश्वास ठेवा. विष खाल्ल्यानंतर मनुष्य मरतो. विष खाल्ल्यानंतर मनुष्य मरतो. ते मला मी खाऊनच बघणार. जमेल? अरे विश्वास ठेवा ना. विष खाणारा मनुष्य मरतो. नाही नाही माझा विश्वास नाही, मी खाऊन बघणार. मग खाऊन बघणारा विश्वासाला शिल्लक राहील. असे बरेच ठिकाण आहे. तुम्ही गावाच्या बाहेर गेला ना, तिथं ती लाईटची ड्युटी असते आणि त्याच्यावरती एक पत्रा लावलेला असतो. दोन अशी आडवी हाडे असतात आणि वरती कवटी असते. सावधान. हा जो कोणी या खांबाला हात लावेल त्याची अशी हाडं शिल्लक राहतील. कोणी मला मी हात लावून बघणारच. हा कोणी लावू नये ते सांगती, पाठी सांगते. विश्वास ठेवा. नाही विश्वास ठेवला तर तशी अवस्था होईल. तसं
त्या राम नामाचं अनुष्ठान केल्यानंतर तो रामरूप होतो. त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, सांगणाऱ्यांच्या वचनावरती विश्वास ठेवा. आणि सांगणाऱ्यांच्या वचनावरती विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला याचा अनुभव येईल. तो काय ते महाराज अभंगाच्या ऐसे सुख वचनी आहे. वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. कारण म्हणतात जो राम म्हणणारा राम होतो. हे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर विश्वास ठेवा. विश्वास ज्याच्या चित्तामध्ये विश्वास नाही त्याला हे फल मिळणार नाही. किती विश्वास असावा, किती विश्वास असावा. व्यवहारातला विचार आपल्याला सांगतो. एवढा विश्वास पाहिजे आपला. ज्यावेळी मनुष्याचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती नववधू आपल्या घरामध्ये नांदायला येते. आता ती दुसऱ्या कुळातली येते बरं का. ती नांदायला आल्यानंतर काही काल गेला की माणसाचा आईवरचा विश्वास कमी होतो आणि बायकोवरती विश्वास येतो. आता ती दुसऱ्या कुळातली आलेली आहे, फार दिवस गेलेले नाहीत. पण माणसं एवढा विश्वास ठेवतात, एवढा विश्वास ठेवतात. एका महात्म्याने एका संसारिकाला विचारलं, हे बघा, जिच्या बरोबर तुम्ही लग्न केलं तिचा स्वभाव तुम्हाला माहिती नाही. तुम्ही तिच्या शेजारी झोपला, रात्री मध्यरात्री उठून तुमच्या डोक्यात दगड घालणार नाही. कशावरून? विश्वास. ते अजिबात घालणार नाही. किती विश्वास आहे. दुसऱ्या कुळातली बर का. आल्यानंतर त्या पत्नीच्या उची त्याच्या मनामध्ये एवढा विश्वास निर्माण होतो आणि पूर्ण तिला देऊन टाकतो. किती सही म्हणून ते आमचे गुरुजी सांगायचे, जेवढा तुम्ही आपल्या बायकोवरती विश्वास ठेवताना तेवढाच विश्वास परमार्थात ठेवा. तेवढाच विश्वास परमार्थात ठेवा. पण आमचा विश्वास राहिला नाही. पानिपतच्या युद्धामध्ये मरून गेला.
हा विश्वासच नाही आमचा. देवावरती विश्वास नाही, संतांच्या वरती विश्वास नाही, शास्त्रावरती विश्वास नाही, संत वाङ्मयावरती विश्वास नाही. हा उचापटा करणाऱ्यावरती फार विश्वास. ज्यांच्यावरती विश्वास पाहिजे त्यांच्यावरती विश्वास नाही बरं. नको त्यांच्यावरती विश्वास. आज समाजाची परिस्थिती तुम्ही पहा. नको त्यावरती विश्वास हो. आणि परिणाम काय समाजाची आज अवस्था निर्माण झाली आहे. तुम्ही त्याचं एकांतामध्ये बसून चिंतन करा. मी त्याचा विस्तार करत नाही का माझ्या बोलण्याचा तुम्ही गैरसमज करू शकता म्हणून मी माझ्या वाणीला आवडतो. आज आपण कोणावरती विश्वास ठेवून जगालो याचा विचार करा बरं का. ज्यांच्यावरती विश्वास पाहिजे त्यांच्यावरती विश्वास नाही. आज आमच्या तुमच्या उद्धाराकरता संतांनी निर्माण केलेली साधना, आणि या साधना ज्यांनी निर्माण केली त्या साधनेवरती आज विश्वास पाहिजे, लक्षात ठेवा. आणि विश्वास ठेवून जर आपण त्या भगवंताच्या नामाचं अनुष्ठान केलं, विश्वासे अनुभव पाहे. खरंच त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवा, त्या साधनावरती विश्वास ठेवा, संतांच्या वरती विश्वास ठेवा. हा तुकोबारांनी थोडं, नाथ महाराजांनी थोडस वेगळ्या रूपाने वर्णन केले. हा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव नाम श्रद्धा, नाम विश्वास. दुसरं वर्णन केले, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, विश्वासे अनुभव पायी. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या नामाचं अनुष्ठान केले ते रामरूप झाले. रामरूप झाले बरं. ज्यांनी ज्यांनी ही साधना केली ते देवस्वरूप झाले. त्यांचं जीवन निर्विकार झालं, लक्षात ठेवा. निर्विकार म्हणजे भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. पण तुकोबाराय म्हणतात त्याचा अनुभव येण्याकरता विश्वासाची गरज आहे. आम्ही किती सांगितलं, 2 तास नाही, आयुष्यभर जरी समाजाला सांगितलं, पण जोपर्यंत समाजाच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं फल पदरात पडणार नाही. त्या फलाचा अनुभव येण्याकरता एक विश्वासच ठेवावा लागेल. तुम्हाला विश्वासच ठेवावा लागेल. म्हणून विश्वासी अनुभव पाहि. त्याच्या पुढे तो कोणाला म्हणता, समजा असं हे राम नाम आहे आणि त्या राम नामाची जर तुम्हाला जर गोडी लागली तर त्या गोडीचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये इतर विषयाविषयी गोडी राहणार नाही. विश्वासाने तुम्हाला ते फल तर प्राप्त होईलच, पण दुसरा फायदा सांगतात, जो कोणी या रामनामाचा वाणीने जप करेल त्याच्या वाणीला काय गोडी लागेल ते मला तिसऱ्या चरणामध्ये
महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामामध्ये एक रस आहे, आनंद आहे. ती गोडी लागावी लागते. एकदा तर त्याची गोडी जर लागली, जगामध्ये जेवढे रस सांगितले ते सगळे रस फिके पडतात. बरं, फिके पडतात. व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर, ज्याला धारोसनं दूध पिण्याची सवय लागलेली आहे. धारोसनं म्हणजे धार काढलेलं दूध. बरं, ते उष्ण असतं आणि शुद्ध असतं, त्याच्यामध्ये भेसळ काही नसतं. बरं, आता काही माणसं ती धार काढताना सुद्धा त्या बादलीत खाली पाणी ठेवूनच धार काढतात. तो भाग वेगळा. वरून घालण्यापेक्षा आधीच पाणी ठेवायचं, त्यातच ती धार काढली जाते. हो, अलीकडे झाले. पूर्वी प्रामाणिकपणा होता, आता तो प्रामाणिकपणा राहिला नाही. बरं, तुम्ही जर पंढरपूरला आळंदीला गेला तर ते दूधवाले दूध देतात. त्यांना विचारलं का हो गवळी दादा, पाण्यात दुधात पाणी ज्यादा दिसतंय? ते म्हणजे घातले, ते घातले चंद्रभागेचं घातले, दुसरं नाही घातलं म्हणजे. ते पवित्र आहे ना चंद्रभागेचं. बिस्लरीचं घातलं नाही म्हणतो तो, चंद्रभागेच घातले का? चंद्रभागाही पवित्र आहे, दूधही पवित्र. धारोष्ण दूध, ज्याने धारोष्ण दूध पिलेलं आहे, अशा माणसाला एखादा मनुष्य पाहुण्याकडे गेला आणि त्यांच्या घरी दूध नाही. त्यांनी विचारलं चहा घेता का? नाही. कोरा चहा घेता का? नाही. कॉफी घेता का? काय नाही. मग दूध, आता त्याच्या घरी दूध नसतं, पावडर टाकून दूध तयार केलं जातं. आणि पावडर टाकून दूध तयार केलं जातं. ते बघितल्या त्याच्या लक्षात येतं हे दूध खरं का? खऱ्या दुधाची चव ज्याने चाकलेली आहे, अशा ग्रस्ताला पावडर टाकून दिलेलं दूध तो पिऊ शकत नाही. तसा हा भगवंताच्या नामामध्ये एवढा आनंद आहे, त्याला रसी संज्ञा दिलेली आहे. रसी संज्ञा दिल्या. रसो वयसा, आनंदालाच रस म्हणतात. बरं, आनंदालाच रस म्हणतात. भगवंताच्या नामामध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात स्वर्गातलं अमृत सुद्धा फिकं पडतं. बरं, स्वर्गातलं अमृत सुद्धा फिकं पडतं. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, 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 अमृत दया अमृत दयास फिके पुढे. जाता जाता एक भाव सांगतो, थोडा विनोदाचा आहे. रस शब्द आहे.
आता सीझन चालू आहे आंबरसाचा. आंबरसाचा सीझन चालू आहे. आंबरस खाण्याने साखर वाढते का कमी होते हो? साखर वाढते. गोड आहे रस, आंब्याचा रस गोड आहे, पण रोग होण्याची दाट शक्यता आहे. रोग होण्याची दाट शक्यता आहे. हा, भगवंताचं नाम सुद्धा हे रसरूपच आहे, आनंद रूपच आहे, पण घेणाऱ्याच्या जीवनात ते रोग जातात बरं का. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, रामरस. रस हा शब्द आनंद वाचक आहे. घेणाऱ्याच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात परिणाम आनरस गुरुचरणी केवी. थोडासा विचार आपल्यासमोर प्रकट करतो. आज माणसं विषय सेवन करण्यामध्ये प्रवृत्त आहेत का? त्याच्यामध्ये आनंद आहे. पंच विषयाच्या मागे हे जग लागलेलं आहे का? त्याच्यामध्ये आनंद आहे म्हणून माणसं ती प्रवृत्त झालेली आहेत बरं का. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, ते म्हणायचे, एक कराड शहरामध्ये एक प्रतिष्ठित ग्रस्त होते आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या मुलाला वाटलं स्वर्ग 4 बोट शिल्लक राहील. त्याला घर कळना, दार कळना, रस्ता कळना, माणसं कळना, आणि तो रस्त्याने जाता जाता त्या आपल्या पत्नी बरोबर काही चाळे करायला लागला. त्या गावचे एक वकील होते आणि त्या मुलाच्या वडिलांची मित्र होते. काहो बंडोपंत, तुमच्या मुलाला काहीतरी समजूत घाला. तुमचा मुलगा रस्त्याने जाता जाता चाळे करतोय. रस्ता जाता चाळे करतोय, मुलाला समजूत घाला. मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर सांगितलं, बा तक्रार आहे तुझ्याविषयी, तुला चाळेच करायचं ना, रस्त्यात करू नको, घरात कर. तो मुलगा काय म्हटला, बाबा रस त्यात असताना नको का म्हणता. आज हे विषयामध्ये रमलेली माणसं आहेत. एक त्याच्यामध्ये मांडलेली गोडी आहे आणि त्या विषयाच्या रसातून आज माणसं आसक्त होतात. काय होतात? आसक्त होतात. आणि आसक्त झाले की माणसं बद्ध होतात. बद्ध होतात, लक्षात ठेवा. हा, विषयाच्या ठिकाणी गोडी नाहीये पण मांडली जाते. दृष्टांत सांगतो, लक्षात ठेवा. एका मातेला एकुलता एक मुलगा होता. दुपारी काम करून तो घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्यानंतर आईने त्याला जेवणाकरता ताट केलं. ताटामध्ये पदार्थ वाढले. दुपारची वेळ होती, कामावून आला होता. पाणी बिणी काय ठरवलं नाही, खायला सुरुवात केली. आणि
आणि 2 घास पोटात गेल्यानंतर आईला म्हटलं, आई आज स्वयंपाकाला चव नाही, स्वयंपाकाला आमटी बरोबर झालेली नाही, भाजी बरोबर झालेली नाही, भाकरी नीट भाजलेली नाही. आई तुझं आयुष्य गेलं स्वयंपाक करण्यात. बरंच बोलला बरं का. आईने ऐकून घेतलं आणि ऐकून घेतलं आणि सांगितलं, बाळू आजचा जो स्वयंपाक केला ना मी केला नाही म्हटलं, तुझ्या बायकोनेच केलाय. बायकोनेच केलाय म्हटल्यानंतर आई सातं पातळ लागते पण रुचकर लागते म्हणतात. खाणारा मनुष्य बदलला नाही, ताटातले पदार्थ बदलले नाहीत, वाढणारी बाई बदलली नाही. फक्त आईनं काय सांगितलं, तुझ्याच बायकोने केला म्हणलं तर बायको विषयी असलेली आसक्ती जागी झाली आणि तो स्वयंपाक गोड वाटू लागला. हीच विषयाची अवस्था आहे. कारण नंतर ज्याला खरंच रामरसाचा अनुभव आला तो विषय सुखामध्ये कधीही रमणार नाही. आनरस रुचती गेली. पण त्याच्याकरता एक अट आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही एवढं आम्हाला सांगताय, राम म्हणणारा राम होतो, रसाचा आनंद सेवन करणारा इतर विषयामध्ये रमत नाही, हे आम्हाला तुम्ही कथाकथी सांगता का तुम्ही अनुभव घेतलाय? हा तुकोबारे म्हणतात, मी कथाकथी सांगत नाही, मी स्वतः अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतोय बर का. तुका म्हणेचा कोणी सांगे,
बैसोनी पदवी घेईले, ऐशी सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. शेवटच्या चरणाचा विचार 5 मिनिटांमध्ये आपल्या समोर उलगडा करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. चिवटी तुकोबार आहे. आज समाजाला सांगतायत, जी साधना आज आम्ही समाजाला सांगितली, ज्या रामनामाचं महात्म्य आम्ही जे समाजाला सांगितलं, ते केवळ ऐकून सांगितलं नाही बरं. मग काय केलं? मज अनुभव आहे अंगी. अनुभवामध्ये 2 प्रकार आहेत बरं. अनुभवामध्ये 2 प्रकार आहेत. एक औरस आणि दुसरा दत्तक. स्वतःला आलेला अनुभव त्याला औरस म्हणतात, आणि दुसऱ्याचा घेऊन जो बोलला जातो त्याला दत्तक म्हणतात. आज आम्ही समाजाला सांगतोय, रामनामाचं महात्म्य सांगतोय, कंबर बांधून सांगतोय. सांगणारे एवढे झाले, ऐकणारे अलीकडे कमी झाले बर. एवढी सांगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्या प्रत्येक सांगणाऱ्याला माझ्या सहित विचारा, तुम्ही एवढं 2 तास सांगितलं, तुम्हाला अनुभव काय? आम्ही म्हणतो, मी म्हणे म्हणत होतो का तुका म्हणे म्हणत होतो? आम्ही 2 तास समाजाला अनुभव सांगितला, स्वतःचा सांगितला का संतांचा? आम्हाला अनुभव नाही. आम्ही त्यांचा दत्तक घेतला आणि दत्तक घेऊन समाजाला सांगितला. अशा अनुभवाचा जगावरती परिणाम होत नाही. जगावरती परिणाम होण्याकरता स्वतः त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि तुकोबाराय म्हणतात, आम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला. चाखोनी सांगे, ऐकोनी सांगे म्हटलं नाही बरं, वाचोनी सांगे. आम्ही वाचून जगाच्या समोर सांगितलं नाही, ऐकून जगाच्या समोर सांगितलं नाही, स्वतः त्या नामाचं अनुष्ठान केलं बरं का. आणि स्वतः त्याचं अनुष्ठान करून आम्हाला त्याचा अनुभव आला. आम्हाला आलेला अनुभवच आम्ही जगाच्या समोर प्रगट केला. अनुभवे आले अंगा ते जगाले तसे. आम्ही जगाला जे टाळू पडून सांगितलं ते ऐकून नव्हे बरं, स्वतः त्या साधनाचं अनुष्ठान केलं. आणि साधनाचं अनुष्ठान करून आम्ही आमचा अनुभव जगाच्या समोर ठेवला. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला स्वतःला आलेला हा अनुभव आहे. आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली. आमच्या जीवनातले सर्व विकार निघून गेले. आम्ही रामरूप झालो आणि रामरूप होऊन आम्ही जगाला सांगितलं बरं का. त्याचा अनुभव घेतला. आम्ही त्या भगवंताच्या नामाशिवाय जीवनामध्ये आता आम्ही दुसरा कुठला वाणीने रस सेवन केलेला नाही. आम्हाला एक भगवंताचं नामच गोड लागतं, बाकी आम्हाला आता काहीही गोड लागत नाही. आमचा अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी. तेव्हा काय करा, आपल्याला अनुभव यावा असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्या संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास ठेवून आपण ही साधना जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विश्वासे अनुभव पाहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.